जानदार जानदार शानदार दादासाहेब टिचकुले या वर्गाचा 721वा दिवस आहे आणि आज आपण 18 मे 2022 मध्ये प्रवेश केलेला आहे. दादासाहेब टिचकुले या आंतरराष्ट्रीय योग वर्गाचे प्रेरणास्थान आदरणीय दादासाहेब टिचकुले यांना अभिवादन. आजचे आमचे गुरु आदरणीय वैशालीताई गिरगावकर यांना आम्ही डॉक्टर रमेश बांडेवचे नागपूरहून प्रणाम करतो. तसेच सर्व साधकांना प्रणाम करून आजचा आमचा विषय वैशालीताई गिरगावकर जे घेणार आहे तो आहे भगवद्गीतेतील श्लोकांचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आमचे आदरणीय वैशालीताई गिरगावकर जे पुण्यावरून आहेत त्यांचा परिचय आमचे आदरणीय डॉक्टर विद्याताई ठवकर करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आजच्या योग वर्गात उपस्थित सर्व मान्यवरांना आणि प्रमुख वक्ता म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्यांना मी प्रणाम करते आहे आणि सर्व साधकांना सुद्धा नमस्कार, सुप्रभात, हरिओम. आजच्या आपल्या मार्गदर्शिका आहेत त्यांचा मी आपणास परिचय करून देते आहे. तर तत्पूर्वी त्यांचं मी शाब्दिक स्वागत करते आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. उत्तम कलाकार, उत्तम जाणकार आणि उत्तम मार्गदर्शिका आणि उत्तम गृहिणी अशा आज आपल्याला प्राप्त झालेल्या आजच्या मार्गदर्शिका आहेत वैशालीताई गिरगावकर. वैशालीताईंचं एज्युकेशन शिक्षण जे आहे ते MBA यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि आदरणीय वैशालीताई फार अतिशय हुशार आहेत. IT क्षेत्रामध्ये काही वर्ष त्यांनी नोकरी केली आहे. त्यांच्या यजमानांच्या नोकरीनिमित्त परदेशामध्ये 4 वर्ष त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. मुलांच्या संगोपनाकरिता त्यांनी नोकरी सोडून दिली आहे कारण सांभाळायला कोणी नसल्यामुळे. 2014 मध्ये माधवी परुळेकर आणि माधवी जोशी यांच्याकडून त्यांनी गीता संथा घेतली आहे आणि त्याच वर्षापासून ताईने स्वतः त्याचा वर्ग घेण्यामध्ये सुरुवात केली आहे आणि वुडलँड सोसायटी कोथरूड येथे ताईने गीता संथा वर्ग सुरू केलेला आहे. त्यांनी गीतेमध्ये वेगवेगळे विषय घेतलेले आहेत. तसेच संत साहित्यातील वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने, प्रवचन आणि निरूपण चालू आहेत. 3 एप्रिल 2016 शृंगेरी येथे गीतापाठ यज्ञात परमपूज्य श्री शंकराचार्यांच्या हस्ते त्यांनी प्रसाद प्राप्त केलेला आहे. आणि बरं, एक आनंदाची बाब अशी की त्या इथेच थांबलेल्या नाही तर त्यांच्यामध्ये अभिनयाची उपजत आवड आहे, गुण आहे, त्याचं जाण आहे. 4 व्यावसायिक नाटकामधून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सुद्धा केलेल्या आहेत. राज्य नाट्य स्पर्धा आणि कामगार कल्याण स्पर्धामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे आणि भाग घेतलेलंच नाही तर त्या अभिनयाची त्यांनी उत्कृष्ट बक्षीस सुद्धा त्यांनी मिळविलेलं आहे. तेव्हा चला तर आपण मग पाहू की आज भगवद्गीतेची आजच्या काळातील प्रस्तुता ऐकून घेणार आदरणीय वैशालीताई यांच्या उद्बोधनातून. तेव्हा मी आमंत्रित करते वैशालीताईंना की त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात करावी आणि याकरता ताईंना माझ्याकडनं, माझ्या योग वर्गाकडनं खूप खूप शुभेच्छा देते आहे. धन्यवाद. धन्यवाद विद्याताई. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. नमस्कार नमस्कार. डॉक्टर रमेश आपल्याला पण खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे हे जे काही विद्यार्थ्यांनी सांगितलं ती कौतुकाची थाप आहे आणि अशा कौतुकाच्या थापेसाठीच माझी पाठ आसुसली असं मी म्हणेन. ह्याच्यामधून मला प्रेरणा मिळते आणि मला अजून अजून अभ्यास करण्यासाठी स्फूर्ती मिळते. तर खूप खूप धन्यवाद इथे बोलावल्याबद्दल. आजचा विषय असा आहे की आधी सगळे जे पार्टिसिपंट्स आहेत जे काही मला 8-9 दिसत आहेत त्यांचं मी स्वागत करते. तुमचा कुठला कैलासवासी दादासाहेब टिचकुले योग वर्ग आहे ना, बरोबर ना? त्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कारण मला जे काही आज बोलायचे त्याच्यासाठी श्रोता हा अत्यंत आवश्यक आहे. जसं आपले माऊली म्हणतात की वक्ता तो वक्ता काय श्रोती या विण. मला जे काही माहिती आहे ते मी सगळ्यांना सांगण्यासाठी माझ्या समोर श्रोता असायला हवा, नाहीतर 4 भिंतींना थोडी ना मी सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या श्रोत्यांना मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या मनामनातल्या
परमेश्वराला, मनामनातले श्रीकृष्णाला धन्यवाद. नमस्कार. आता म्हणजे मी भगवद्गीतेसाठी भगवद्गीतेकडे का जावं, भगवद्गीतेकडे मी का वळावं? सगळ्यांना नीट ऐकू येते ना आणि दिसतीये ना मी बरोबर? हा, येत आहे. अगदी येत आहे काही आणि असेल- दिसत पण आहात. हा, डिस्टर्ब असेल तर मला सांगा प्लीज. मी का वळावं भगवद्गीतेकडे? असं आहे की माझं सगळं तर बरं चाललंय ना, सगळ्या सुखसोयी माझ्या आयुष्यामध्ये आहेत, तर मग मी का याच्याकडे सगळ्याकडे वळावं? अनेक कारण आहेत त्याच्यासाठी, ती पण आपण बघूया. कसं असतं की आपण अंधानुकरण करणारे लोक आहोत. गतानुगतिक असं त्याला म्हणतात. एक श्लोक आहे, गतानुगतिको लोकाः न लोको पारमार्थिकाः वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम. हा एक संस्कृत मधलं सुभाषित आहे, श्लोक आहे, ज्याच्यामध्ये गतानुगतिक लोक जे आहेत ना, जे अंधानुकरण करणारे लोक आहेत, त्यांचं वर्णन केलेलं आहे. ती कशी आहेत? गतानुगतिको लोकाः न लोको पारमार्थिकाः. लोक अंधानुकरण करतात, ह्यानी केलं म्हणून त्यांनी केलं म्हणून त्यांनी, पहिल्यानी केलं म्हणून दुसऱ्यांनी केलं म्हणून तिसऱ्यांनी. मुळात काही लोक पारमार्थिक असतात असं नव्हे. त्याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे की एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला पूर्वापार चालत आलेला एक तांब्याचा लोटा, तांब्या मिळाला होता. त्याच्या वाडवडिलांकडनं त्याच्याकडे तो आला होता. तो त्याला खूप जपायचा, खूप त्याला जीवापाड सांभाळायचा. जिथे जाईल तिथे तो घेऊन जायचा. एकदा काय झालं, त्याला समुद्र स्नानाला जायचं होतं. लोटाही सोबत घेऊन गेला आणि त्याला वाटलं की मी स्नान करतोय आणि हा लोटा जर मी समुद्रात नेला तर तो हरवून जाईल, बुडून जाईल. मग आता काय करूया? म्हणून ठरवलं की समोरचा वाळूचा समुद्र आहे, त्या वाळूमध्ये मी तो पुरून ठेवतो. त्यांनी वाळूत पुरून ठेवला. आता प्रश्न असा पडला की जेव्हा स्नान करून मी बाहेर येईन तेव्हा हा जो लोटा आहे मी पुरून ठेवला, हा कुठं एक्झॅक्टली पुरून ठेवलाय हे मला कळणार नाही. म्हणून त्यांनी काय करावं, तर जिथे तो लोटा पुरला तिथे त्यांनी वाळूचं लिंग तयार केलं, शंकराची पिंड तयार केली. आणि आपसुकच आपण काही एखादी वाळूची मातीची मूर्ती केली तर आपसुकच आपण त्याला फूल वाहतो, नमस्कार करतो. तसं त्यांनी केलं आणि स्नानाला निघून गेला. थोड्या वेळाने 4 लोक तिथं आली. त्यांनी पाहिलं की इथे काहीतरी शंकराची पिंड दिसतीये आणि फुलं वाहिलेली आहेत. ते म्हणले काहीतरी नक्की आहे इथे, आपण पण करूया ही शंकराची पिंड तयार. त्यांनी पण शंकराची पिंड तयार केली, त्यांनी पण फुलं वाहिली, नमस्कार केला. काही वेळाने अजून 4 लोक आली, त्यांना त्या 2 पिंडी दिसल्या. त्यांना वाटलं काहीतरी आहे नक्की आज इथे, भगवान शंकराचं दिसतंय, आपण पण करूया. त्यांनी सुद्धा तयार केली. असं करता करता शेकडो लोक येत गेली आणि शेकडो पिंडी तयार झाल्या. आता मला सांगा, ज्या पिंडी खाली त्यांनी वाळूमध्ये तो तांब्या पुरून ठेवला होता, त्याला तो कसा बरं सापडणार आता? आणि म्हणून तो म्हणतो वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम. ताम्रभाजन म्हणजे तांब्याचं भांड गेलं माझं या वालुका लिंगामुळे. या श्लोकाचा मुद्दा असा आहे की लोकांनी शेकडो पिंडी तयार केल्या, पण त्या कशासाठी होत्या हे माहिती नसून तयार केल्या आहेत. म्हणून आपण तसं आहोत का, हा आपल्या मनाला पहिल्यांदा प्रश्न विचारायला पाहिजे. की लोक, ही व्यक्ती गीता शिकते, ही व्यक्ती गीतेचे श्लोक पाठ करते म्हणून मी करायचं, की मला खरंच गीतेचं तत्वज्ञान अनुभवायचं आहे, ते माझ्यामध्ये उतरवायचं आहे म्हणून मी करायचं? हा मोठा मुद्दा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या स्वतःला हे तपासून बघावं. दुसरी गोष्ट, शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, दुर्लभं त्रयमयी वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी या जगात अत्यंत दुर्लभ आहेत, मुश्किलीने मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यत्व. मनुष्य जन्म हा फार प्रयासाने मिळालेला आहे, आपल्याला माहिती नाहीये ते. आपल्याला सगळं उत्तम चाललंय आपलं म्हणून आपलं त्या गोष्टीकडे लक्ष जात नाही, किंवा आपला विश्वास नाहीये. मी असं म्हणत नाही की आपण नास्तिक आहोत. नास्तिक हा शब्दच मुळात आमच्या कोशामध्ये नाहीये. नास्तिकच्या ऐवजी आम्ही संशयी हा शब्द वापरतो. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व. मनुष्यत्व मिळालं, ठीक आहे, मला मिळाला मनुष्य जन्म, पण मुमुक्षुत्व म्हणजे काय? तर मी कोण आहे, मी कुठून आलो आहे किंवा आले आहे, मला या जगामध्ये जन्मामध्ये काय मिळवायचं आहे, म्हणजे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय, हे मी ओळखून मला त्या
परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, ही तळमळ, ही इच्छा, ही कळकळ माझ्या मनातनं असणं म्हणजे मुमुक्षुत्व. मग एक तर मनुष्य जन्मच मोठा दुर्लभ आहे, त्याचं महत्व मला कळलेलं नाही, मग मुमुक्षुत्व तर अजून दूर राहिलं की नाही हो. बरं ठीक आहे, मला आता एखाद वेळेस मला इच्छा झाली की माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय हे मिळवण्याची इच्छा मला झाली, पण मग पुढं काय, मग मी काय करायला हवं? महापुरुष संश्रय हा असं शंकराचार्य सांगून गेले, महापुरुषांचा सहवास मिळाला पाहिजे. मग महापुरुषांचा सहवास इतका सोपा आहे का काय? सोपा आहे खरं, म्हणजे माझ्या मनात जे ते तळमळ असेल तर माझ्याकडे तो उपाय आहे. आणि महापुरुष संश्रया म्हणजे हे जे सगळी ग्रंथ संपदा आहे ना, संत साहित्याने निर्माण करून ठेवलेली, संतांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी, महाजनांनी ही जी ग्रंथ संपदा माझ्या समोर निर्माण करून ठेवली आहे, तो माझ्यासाठी महापुरुषांचा सहवासच आहे ना. आज प्रत्यक्ष श्रीकृष्ण माझ्या समोर नसला तरी भगवद्गीता ही त्याची वाङ्मयीन मूर्ती आहे, ती माझ्या समोर आहे. आणि त्यामुळे तो ग्रंथ जर मी उघडला, तो ग्रंथ म्हणजे काही पांढऱ्यावर काळी अक्षरं नव्हेत. त्याच्यामध्ये जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान मी समजून घेणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजे माझ्यासाठी महापुरुष संश्रयात झाला. मी तर म्हणेन की ह्या संतांनी, या मोठ्या पुरुषांनी, थोर पुरुषांनी हे जे ग्रंथ निर्माण करून दिले आहेत, ते ग्रंथ म्हणजे त्यांनी आपल्यासाठी तयार केलेली मृत्यूपत्र आहेत. आणि मृत्यूपत्रामध्ये सगळ्यांना हवं ते घ्या, हवं ते वाटून दिलेलं आहे, सगळ्यांना सारखं वाटलंय. जो हा उपदेश केलेला आहे ना, हा सगळ्यांना सारखा दिलाय. फक्त अपनी ही झोली तंग है, आपल्याला नाही कळत काय घ्यावंस. मनुष्य, प्राणी आणि पशु पक्षी यांच्यामध्ये काय हो फरक आहे मला सांगा. आहार निद्रा भयमैथुनैंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम. आहार, निद्रा, आहार म्हणजे खाण्यासाठी लागणार, आपल्याला डे टू डे लाईफला जगायला जे लागतं ते अन्न. निद्रा म्हणजे विश्रांती, इथे निद्रा म्हणजे अगदी झोप असं नव्हे, तर विश्रांती सगळ्यांनाच लागते. आपण अगदी 24 तास काम नाही करू शकत. ते आपल्यामध्ये आणि पशु पक्ष्यांमध्ये सारखं आहे, त्यांनाही खायला लागतं, आपल्यालाही लागतं, आपल्यालाही विश्रांती लागते, त्यांनाही लागते. भय, हे भय त्यांनाही आहे, आपल्यालाही आहे. त्यांना तर मी तर म्हणते फक्त जगण्याचं भय आहे, किंवा त्यांना फक्त मृत्यूचं भय आहे, आपल्याला अनेक भय आहेत. माझ्या मुलांना कुठे ऍडमिशन मिळेल, त्यांची लग्न होतील का, त्यांना मुलं बाळ होतील का, मग त्यांचा संसार उत्तम चालेल का. अरे अनेक हजारो आपल्याला चिंता आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त आहेत की नाही आपल्याला, पण सारखे म्हणजे कॉमन आहेत. आणि चौथं म्हणजे मैथून, पुढची पिढी निर्माण करण्यासाठी झालेला स्त्री पुरुषांचा संयोग, हे त्यांनाही आहे आणि आपल्यालाही आहे. मग आपल्यामुळे त्यांच्यामध्ये काय हो फरक राहिला? बुद्धी. आपल्यामध्ये आणि त्यांच्या, बरोबर आहे, आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये नुसती बुद्धी नव्हे, तर ती विवेक बुद्धी आहे, विवेक शक्ती आहे, सारासार विचार शक्ती आहे, सद विवेक बुद्धी आहे. ती आपल्याला आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं करते. ती विवेक बुद्धी जर आपल्याला मुळातच दिलेली आहे तर ती वापरायची कशी हे ग्रंथ शिकवतात. काय, आपल्याकडे 3 पांडित्य शास्त्र आहेत बघा. पांडित्य शास्त्र म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे नेणारी शास्त्र आहेत, ग्रंथ आहेत. प्रेयस म्हणजे काय, तर आजच्या भौतिक जगामध्ये जी सुखसोयी आहेत, जे साधन आहेत, ती मिळवण्याची इच्छा, त्याला म्हणतात प्रेयस. आणि श्रेयस म्हणजे काय, तर माझं खरं आत्मकल्याण, माझ्या जीवनाचं खरं सार्थक काय आहे हे समजून घेण्यासाठी असलेलं शास्त्र, त्याला श्रेयस असं म्हणतात. मग आपला मूळ उद्देश हाच आहे, या धर्माचा, या धर्मशास्त्राचा मूळ उद्देश हाच आहे की भौतिक सुखसोयींपासून हे आत्मकल्याणाकडे जाणे. आणि ते सुद्धा इथं कुठेही तुम्हाला संसार सोडून जायचं नाहीये, हे एक मूळ मुद्दा लक्षात घ्यायचा आहे बरं का. संसार सोडायला नाहीच सांगितलेला आहे. अहो, अर्जुनाला गीता जेव्हा सांगितली परमेश्वरांनी, भगवंतांनी, तेव्हा तो म्हणतो की मला या समोरच्या माझ्या नातेवाईकांशी लढायचं नाहीये. का, कारण ते माझे आपले आहेत, त्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलोय आणि त्यांना मारून मी कसले भोग, रक्तलांछित भोग भोगू, ते मला शोभणार नाही. तर मी आता भिक्षा मागायला जातो, मी आता संन्यास घेतो. पण इतकं सोपं होतं का हो संन्यास घेणं?
श्रीकृष्ण म्हणतात तुझा तो स्वभाव नाही, तुझा तो मूळ धर्म नाही. तू जरी जंगलामध्ये अरण्यामध्ये गेला संन्यास घेऊन, तरीही तुझ्या मूळ स्वभावामुळे तू तिथे 5-6 हरणं तरी मारून ठेवशील. असं सोपं नाहीये ते. तर प्रेयसाकडून श्रेयसाकडे म्हणजे माझा स्वतःचा संसार उत्तम सांभाळून, माझी स्वकर्तव्य सांभाळून मी माझं आत्मकल्याण शोधणे, ह्यासाठी 3 पांडित्य शास्त्र सांगितलेली आहेत. त्याला आपण प्रस्थानत्रयी म्हणूया. त्रयी म्हणजे 3. त्याच्यातली पहिली आहे वैदिक प्रस्थानत्रयी, दुसरी आहे पौराणिक प्रस्थानत्रयी आणि तिसरी आहे संतांची प्रस्थानत्रयी. तर वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता असे 3 ग्रंथ येतात. उपनिषद खरं म्हणजे भगवद्गीता हा उपनिषदांचा सारच आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः म्हटलंय. सगळ्या उपनिषदांचं सार हे भगवद्गीता आहे. ब्रह्मसूत्र आहे. ब्रह्मसूत्र जरा समजायला अवघड आहे, त्याला बुद्धीची खूप मोठी कुवत लागते, झेप लागते. सूत्रासारखं आहे, म्हणजे जसं H2O जर मी म्हटलं तर H2O म्हणजे माझ्या डोळ्यासमोर पाणी असं येतं, पण ते छोट्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या मिश्रणात असं सांगून ठेवलं, ते सूत्राच्या माध्यमातून सांगितलंय. तर हे ब्रह्मसूत्र हे सूत्र आहेत, त्यामुळे ते जरा समजायला थोडे अवघड आहेत. मग भगवद्गीता सोपी आहे का? सोपी आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला अर्जुनासारखं सुंदर स्वच्छ निर्मळ मन लागतं. अर्जुनाला जेव्हा वाटलं की माझ्या या सगळ्या थोर गुरुजनांना, पितामहांना मी कसं मारू, त्यांच्या मी अंगाखांद्यावर खेळलो, वाढलो, त्यांनी मला घास भरवलाय, मला नाही त्यांना मारायचं. पण त्याच वेळी त्याच्या मनात हा विचार आला का की मला हे असं वाटतंय तर त्यांनाही असं वाटतंय का? ते तर उभे आहेत ना, धनुष्यबाण घेऊन सज्ज आहेत युद्धासाठी, त्यांना नाही असं वाटत. हा विचार त्याच्या मनात आला. इतकं शुद्ध आणि निर्मळ मन आहे त्याचं, ते माझं आहे का हो? ते असायला पाहिजे. दुसरी आहे दुसरं पांडित्य शास्त्र म्हणजे पौराणिक प्रस्थानत्रयी आहे. तिसरं आहे संतांची प्रस्थानत्रयी. पौराणिक मध्ये रामायण, महाभारत आणि भागवत, देवी भागवत. आणि संतांच्या प्रस्थानत्रयीमध्ये रामदासांचा दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरांची माऊली आणि एकनाथांचं भागवत. असं म्हणतात मनुष्य जन्माला यावं आणि याच्यातलं एक तरी ग्रंथ वाचावा. ठीक आहे, आमचे नामदेव म्हणून गेले नका ग्रंथ वाचू, एक तरी ओवी अनुभवावी. तर ह्या भगवद्गीतेच्या वैदिक प्रस्थानत्रयी मधल्या भगवद्गीतेच्या ग्रंथामध्ये काय सांगितलंय ते माझ्यासाठी का उपयुक्त आहे? तुम्हाला शेक्सपियरचं हॅमलेट हे नाटक ऐकून माहित असेल, कोणी ते बघितलं पण असेल. त्यामध्ये डेन्मार्कचा जो राजपुत्र आहे त्याच्या काकानी त्याच्या वडिलांचा वध करून त्याच्या आईशी लग्न केलेलं आहे. आणि त्याला आता प्रश्न पडलाय की माझे काका माझे वडील झाले, मी त्यांना साथ देऊ की माझ्या वडिलांचा त्यांनी वध केला म्हणून मी त्याचा बदला घेऊ? आणि त्याच्या पुढे प्रश्न उभा राहिला, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. आणि त्याला याच्यातनं मार्ग दाखवणारा कोणी नाही हो. तसं अर्जुनाला प्रश्न पडला आहे की ह्या प्रसंगी मी काय करू? त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला सायकोशॉक थेरपी देऊन सरळ मार्गावर आणलेला आहे. त्यावेळी हॅमलेटच्या राजपुत्राला साठी कुणीही श्रीकृष्ण नव्हता आणि म्हणून त्याला तो प्रश्न पडलाय. अहो, आपल्याकडे भगवद्गीतेच्या रूपामध्ये श्रीकृष्ण प्रत्यक्ष आपल्या समोर आहे. तो एवढा मोठा सायकोलॉजिस्ट आपल्या समोर आहे. मग का नव्हे आपण त्याचा मार्ग आचरणावा? का नव्हे आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करावं? त्यांनी सांगितलंय, काय सांगितलंय बरं भगवद्गीतेमध्ये? हे शास्त्र कसं आहे सांगू का? हे कुठेही तुम्हाला कर्मकांडामध्ये गुंतवत नाही. हे जीवनशास्त्र आहे, हे आचरणशास्त्र आहे. मनुष्य म्हणून मी जन्माला आलोय तर मनुष्य म्हणून वागावं कसं, बस दॅट्स इट. तुम्ही अग्नीजवळ जा बरं, तुम्हाला चटका दिल्याशिवाय अग्नी राहणार नाही.
तुम्ही पाण्याजवळ जा, तुमचा हात ओला झाल्याशिवाय राहणार नाही. मग जर ही पंचमहाभूत, हा निसर्ग त्याचा स्वतःचा गुणधर्म सोडत नाही, मग मनुष्य म्हणून मी जन्माला आले आहे, तर मी माझा गुणधर्म का सोडावा? प्रत्यक्षात मी मनुष्य म्हणून जन्माला आलो आहे, तर माझे गुणधर्म काय, मला कसं वागायला हवं, हे तर मी समजून घ्यायलाच पाहिजे ना. काय सांगते गीता आपल्याला? गीता सांगते प्रयत्नवाद. इथे कुठेही गीतेसारखे ग्रंथ जे अध्यात्मशास्त्र आहे, लक्षात घ्या. अध्यात्मशास्त्र म्हणजे काय मी सांगते थोड्या वेळाने तुम्हाला. हे कुठेही तुम्हाला बुळबुळीत मिळमिळीत बनवत नाही. असेल माझा हरित देईल खाटल्यावर, असं कुठंही गीता सांगत नाही तुम्हाला. गीता सांगते उद्धरेद आत्मनात्मानं नात्मा नमवसादयेत आत्मैवै ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. ओ, तुम्हीच तुमची मदत करू शकता. तुम्हीच तुमचा मित्र आहात आणि तुम्हीच तुमचा शत्रू आहात. लक्षात घ्या. आपण असं म्हणतो ह्या व्यक्तीने मला खूप मदत केली, ह्या व्यक्ती माझ्यासाठी अगदी देवासारखा धावून आला, किंवा मला त्यांनी ह्या मार्गाला लावलं. हो, लावलं ठीक आहे, यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर बट कॅनॉट मेक हिम ड्रिंक. त्यांनी तुम्हाला उत्तम मदत केली असेल, त्यांनी तुम्हाला प्रवृत्त केलं असेल त्या एखादी गोष्ट करण्यासाठी, पण लक्ष घ्या, तुम्हीच जर तयार नसाल तर ती गोष्ट होऊ शकते का? म्हणून मी म्हटलं यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर. घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण त्याला पाणी पी असं जबरदस्ती करू शकत नाही, किंवा पाणी त्याच त्याला प्यायचं आहे. मग गीता काय सांगते की प्रयत्नवाद, आणि तो सुद्धा दैवी प्रयत्नवाद. सामर्थ्य आहे, चळवळ. तुमची योग हा वर्ग जो आहे ना, हे एक चळवळच आहे बघा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तिथे त्या शक्तीचा उगम हवा, तिथे त्या शक्तीचा वास हवा, तिथे आपला प्रचंड विश्वास हवा. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. नुसते मनोरथ करून, नुसते मनातल्या मनात मांडे करून कुठलंही कार्य सिद्धीस जात नाही. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. झोपलेला सिंह, सुप्तस्य सिंह, तो जंगलाचा राजा असला, वनराज जरी असला, तरीही त्याला शिकार ही स्वतःहून स्वतः करायला लावते. त्याच्या तोंडामध्ये राजा आहे म्हणून हरिण जाऊन आपसूक पडत नाही. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. किती सिंपल आणि साधं तत्वज्ञान आहे बघा. प्रयत्नाशिवाय काहीही या जगात मिळत नाही, आणि जे मिळतं ना प्रयत्नाशिवाय ते अगदी क्षणभंगूर असतं. हे सगळ्यांना अनुभव आहे. त्यामुळे गीता तुम्हाला कुठेही अकार्यशील बनवत नाही. ती म्हणते काम करत राहा, प्रयत्न करत राहा. मला हे आपसूक मिळेल, मला हे आपोआप मिळेल, किंवा मी असेल माझा हरित देईल खाटल्यावरी, हा जो कॉन्सेप्ट आहे, हा जो ही जी संकल्पना आहे, त्याच्यावर फुली मारलेली आहे. त्यामुळे आजकालच्या जीवनातल्या या तरुण पिढीला मात्र हे सांगायला पाहिजे की प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा, आणि फळ मात्र काय मिळेल हे परमेश्वर किंवा जी काही शक्ती आहे ना, ती म्हणते की हे माझ्यावर सोड. म्हणून गीतेने त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोग सांगितलाय. फार सोपा नाहीये तो जी संकल्पना आहे ना, ती अवघड आहे. नुसतं आपण म्हणायला सोपं आहे कर्मण्यवादी. आपल्याला खरं म्हणजे खूप जणांना तो श्लोकाची पहिली ओळ माहिती आहे, दुसरी ओळही माहिती नाहीये, म्हणायचं कसं हेही माहिती नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणे. मी कष्ट करणार, फळ मला मिळणार, पण फळ काय मिळणार, कधी मिळणार, कसं मिळणार हे माझ्या हातात नाही. हे समजून उमजून दैवी प्रयत्नवादाकडे आपण जाऊया. दुसरं म्हणजे गीता काय शिकवते, स्वधर्म पालन. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. स्वधर्म, स्वकर्तव्य पालन. माझ्या स्वभावानुसार, माझ्या आत्ताच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार माझं कर्तव्य काय ओळखणे. कर्तव्य ओळखण्यातच आपण चूक करतो ना. अर्जुनाच्या समोर 2 उत्तम पर्याय होते. त्याच्या दृष्टिकोनातनं ते दोन्ही उत्तम होते. त्याचा स्वभाव मूळचा क्षत्रिय होता, त्यामुळे त्याला लढायला तर आवडतच होतं, किंवा लढणं हे त्याचं आद्य कर्तव्य होतं खरं म्हणजे. आणि दुसरं म्हणजे त्याला दिसत होतं की माझे सगळे आप्तजन माझ्या समोर आहेत, तर मी यांच्याशी कसा लढू.
मी धनुष्यबाण ठेवतो आणि मी मागे हटतो. हा एक पर्याय त्याच्या समोर होता. आणि सगळं विसरून माझं काय कर्तव्य आहे हे ओळखून मी लढावं, हा दुसरा पर्याय, पहिला पर्याय होता. मग जेव्हा दोन्ही पर्याय मला उत्तम भासतात, उत्तम वाटतात, त्यावेळी मी कुठला पर्याय निवडायचा ह्याचं मार्गदर्शन आपल्याला भगवद्गीता करते. स्वधर्म काय, अहो मला माझ्यासाठी नेमून दिलेलं काम काय हे ओळखण्यासाठी फार मोठी झेप लागते, तेव्हा फार मोठी बुद्धीची कुवत लागते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आठवा, ब्रायटनच्या किनाऱ्यावर ज्यांनी ते गीत लिहिलं, सगळ्यांना माहितीये, ने मज सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. काय म्हणतात ते सागराला? नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी, मज भारी आईची झोपडी प्यारी. माझं आत्ताचं कर्तव्य काय आहे तर या गुलामगिरीतनं माझ्या मातृभूमीला मुक्त करणे. त्यावेळेच त्यांचं ते कर्तव्य होतं. प्रत्येकाचं आपापलं स्वधर्म कर्तव्य हे त्या त्या वेळचं आपल्याला ओळखावं लागतं. आणि म्हणून ते म्हणतात इथे खूप सारे प्रासाद आहेत, महाल आहेत, उत्तमोत्तम सगळ्या वस्तू आहेत, पण मला नाही, मला माझ्या आईची झोपडी प्रिय आहे, मला तिच्या मदतीसाठी जावं लागणार आहे. आणि त्यांनी ते केलं. प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आहे. जेव्हा लंकेवर विजय मिळवला तेव्हा विभीषणाने प्रभू रामचंद्रांना लंका देऊ केली. म्हणाले, प्रभू ही लंका तुम्ही जिंकली, ही तुम्ही घ्या, ही तुमची आहे. आणि त्यावेळी लक्ष्मण म्हणतो, काय हरकत आहे दादा, ही लंका तुम्ही जिंकली, ही तुमची आहे, तुम्ही याच्यावर राज्य करा. तेव्हा काय म्हणणार आहे प्रभू रामचंद्र? अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. हे लक्ष्मणा, ही सोन्याची जरी लंका असली ना तरी नको मला, कारण माझं आत्ताचं कर्तव्य काय आहे? जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी माझी माता आणि माझी जन्मभूमी ही मला स्वर्गापेक्षा सुद्धा प्रिय आहे. हे जे स्वगदर बघा कसं असतं, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या स्त्रीला काही कारणास्तव नोकरी सोडून घरी बसावं लागलं. माझ्या बाबतीत झालेलं आहे. माझी अनेक कारणं होती, नुसतं मुलांचं संगोपनच नव्हतं, काही अनेक कारणं होती घरगुती की ज्यामुळे मला माझी मोठी नोकरी, खरंच मोठी नोकरी होती, ती सोडून मला घरी बसावं लागलं. काही काळ मला असं वाटलं की पहा, माझ्या शेजारची जी व्यक्ती आहे ती उत्तम उत्तम कपडे घालते, छानपैकी उत्तम उत्तम पर्सेस घेते आणि छान मस्त गाडीत बसून आपल्या ऑफिसमध्ये जाते, काय तिचं सुंदर जीवन आहे. उलट तिला असं वाटायचं की पहा बरं किती छान घरात बसली आहे, हिला तर काही कन्स्ट्रेंटच नाहीये, वाटेल तेव्हा झोपते, वाटेल तेव्हा खाते, वाटेल तेव्हा वाचते पुस्तक. म्हणजे ह्या दोघींच्या मनोभूमिकेमध्ये बघा कसा फरक आहे. किंबहुना तिला नोकरीची गरज होती, ती जायची नोकरीला. त्यामुळे द ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साइड. त्यामुळे माझं आत्ताचं कर्तव्य काय, मला आता काय करायचं आहे, काय योग्य आहे, काय, अहो याच्यामध्ये फार थिन लाईन आहे माहितीये का, एक बारीकशी लाईन आहे, ती ओळखणं, ती कशी ओळखायची हे मला गीता शिकवते. तिसरं गीता काय शिकवते? लोकसंग्रह शिकवते. लोकसंग्रह काय हो? लोकसंग्रह म्हणजे लोकांना गोळा करून चार गोष्टी सांगणे का? नाही, तेवढं नाहीये त्याचा अर्थ. लोकसंग्रह म्हणजे बघा, आता अध्यात्मशास्त्र काय म्हणून सांगते आणि मग लोकसंग्रह काय सांगते. अध्यात्म म्हणजे काय हो? अध्यात्म म्हणजे काय तर अगदी साध्या आणि सोप्या शब्दात सांगते, आपण रोजही अध्यात्म जगतो किंवा जगू शकतो. तर माझ्यामधले काय दोष आहेत बघा, आपण नोबडी इज परफेक्ट, आपल्या सगळ्यांमध्ये गुणदोष आहेत, सगळे गुणदोषांचं मिश्रण आहोत. तर माझ्यामधले दोष काय हे मी थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूनी समजून घ्यावे. ठीक आहे, दोष असतील ना माझ्यामध्ये, मी फार पटकन चिडतो किंवा चिडते, लोकांना फटकन बोलतो, मला पटकन राग येतो, हा दोष नव्हे का? हा दोषच आहे. मग तो मी थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघायचा, कारण आपले दोष आपल्याला दिसत नाहीत. पण तिसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेतनं किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतनं जर मी बघितलं तर मला कळतं की हो मी अशी आहे, किंवा किंबहुना मला कळत असतं.
ते दोष मी ओळखून घ्यावे आणि हळूहळू, मी हळूहळू म्हणते हा, कारण कुठलीच गोष्ट एकदम होत नाही. आपण व्यायाम शाळेत गेलं तरी वजन तुमचं एका दिवसात 2 किलो कमी होतं का? नाही होत, हळूहळू होतं. त्यामुळे ते ओळखून घेऊन ते हळूहळू हळूहळू कमी करून नष्ट करणे. आणि माझ्यातले गुण सुद्धा, प्रत्येकामध्ये उत्तम गुण आहेत, ते सुद्धा मी थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघून ते गुण हळूहळू वाढवून स्वतःमध्ये आणून किंवा स्वतःमध्ये आणून ते वाढवून लोकांच्या उपयोगात आणणे म्हणजे लोकसंग्रह. आणि या दोघांचं मिश्रण म्हणजे अध्यात्म. दुसरं काय वेगळं? बघा आता अध्यात्माची व्याख्या किती सोपी झाली. दोष ओळखणे, कमी करणे, गुण ओळखणे, ते वाढवून त्याचा समाजासाठी मी काय उपयोग करतो किंवा करते, या दोघांच्या मिश्रणातनं तयार झालेलं माझं व्यक्तिमत्व म्हणजे अध्यात्म, वेगळं काही नाही. मग हेच तर गीता मला शिकवते ना. आपण दूर पळतो या ग्रंथांपासनं, कारण सुरुवातीपासनं हे काय अध्यात्माच्या मार्गाला लागलात तुम्ही? नाहीतर आपलं कसं आहे माहितीये का, एखादं इक्विपमेंट किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण आणतो आणि ते मिक्सर आणलं घरी विकत, आणि मिक्सर जर बिघडलं, आपण मिक्सर कसं वापरायचं हे ते जे मॅन्युअल असतं ना, ते मॅन्युअल आपण वाचतच नाही, आणि मग ते बिघडल्यानंतर मग ते उलटतो. हा, हे चालत नाहीये, मग आता काय झालं असेल. मग त्याच्यापेक्षा आधी ते मॅन्युअल वाचायचं, त्या इन्स्ट्रुमेंटची, त्या इक्विपमेंटची माहिती करून घ्यायची, कसं वापरायचं ते कळून घ्यायचं आणि मग ते वापरायचं. मग तेच तर आहे ना हा ग्रंथ म्हणजे. म्हणून गीता तुम्हाला लोकसंग्रह करायला, आपलं जीवन खरं म्हणजे आपलं आयुष्य, आपलं जीवन, संतांनी ते ओळखलं नाही का? मला सांगा. काय आहे, संत एकनाथांच्या अंगावर यवन 108 वेळा थुंकलं असं म्हणतात. तुम्हाला ती गोष्ट सगळ्यांना, मला असं वाटतं, माहिती असेल ना सगळ्यांना. ते गंगा स्नानाला जात होते, त्यांच्या अंगावर तो यवन थुंकल्यानंतर त्यांनी गंगेमध्ये जाऊन स्नान केलं. पुन्हा तो थुंकला, पुन्हा स्नान, असं म्हणतात की ते 108 वेळा घडलं. सर्वसाधारण मनुष्य काय विचार करेल, काय वेडेपणा आहे हा, एकदा थुंकला, दोनदा थुंकला, द्यायची लगावून चांगली एक. इतकं सोपं आहे का? संत होऊन संतांशी ओळखावे. शांती ब्रह्म म्हणतात संत एकनाथांना. ती सहनशीलता येणे इतकी सोपं आहे का हो? ती सहनशीलता कशी आणावी? मी असं म्हणत नाही की त्या संतांच्या लेवलवर मी जाऊ शकते, नाही, मी अजून फार सामान्य मनुष्य आहे. मी संत नामदेवही कदाचित होऊ शकणार नाही, ज्या संत नामदेवांची हातातल्या भाकरीचा तुकडा कुत्रा घेऊन पळाला आणि ते तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लावले, अरे कोरडं होईल. हा मनुष्य, हा पशु पक्ष्यांमध्ये भगवंत दिसणे फार दूरची गोष्ट आहे. पण मग मनुष्यामध्येच मला परमेश्वर दिसतोय का? आमच्या 5व्या अध्यायामध्ये, गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. जो भगवद्गीता जाणतो, जो अनुभवतो, जो स्वतःच्या आचरणात आणतो, तो पंडित. ऐरागरा कोणी पंडित नव्हे. तो पंडित कसा आहे तर तो विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, शुनी चैव श्वपाकेचे, शुनी म्हणजे कुत्रा आणि श्वपाक म्हणजे चांडाळ. हे 5 त्यांनी वेगवेगळ्या युनिटले किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीतले एक प्रतिकात्मक त्यांनी उदाहरणं घेतली आहेत. कोणीही पर्सनली कोणाला स्वतःला लावून घेऊ नये. त्यांनी उदाहरणं घेतली की ह्या 5 जणांशी जो समदर्शिनः असा वागतो, जो समान बुद्धीने वागतो, तो पंडित. मग समान बुद्धीने म्हणजे काय? तर त्या कुत्र्याला काय सिंहासनावर बसवायचं आहे किंवा आपल्या अंथरुणावर येऊन लोळवायचं आहे तर नव्हे, तसं नव्हे. तर मनुष्य म्हणून मी इतर मनुष्याशी कसा वागेल तसा त्या प्राण्यांशी मला वागायचं आहे. साधं सोपं उदाहरण देते मी तुम्हाला. संत एकनाथ किंवा संत नामदेव तर फार दूरचे राहिले, त्याच्यासाठी मला कदाचित 80 जन्म अजून घालवावे लागतील. पण साधा मनुष्य म्हणून मी आलो आहे, तर मनुष्य म्हणून मी समोरच्या मनुष्याशी कसं वागावं याचं उदाहरण असं आहे की जो व्यवहार
कुठल्याही परिस्थितीमध्ये जो व्यवहार मी माझ्या बहिणीशी करते तोच व्यवहार त्याच परिस्थिती मी माझ्या नंदेशी करते का? विचारून पहा सगळ्यांनी आपला हा प्रश्न. नाही, सोपं नाहीये ते, कारण बहिणीचं आणि माझं आणि माझ्या आईचं हे नाळेचं नातं आहे. कदाचित माझ्या नंदेचं माझं ते नाही आहे. माझ्या आणि माझ्या बहिणीची आई एक आहे, तिची आणि माझी आई एक नाहीये. पण हळूहळू मी तिला एक मनुष्य म्हणून जर ओळखलं, आपुल्यासी चिमोटा काढला तेणे जीव व्याकुळ झाला, आपुल्यावरूनही दुसऱ्याला ओळखीत जावे, रामदास सांगून गेले, समर्थ सांगून गेले. मग ते जर मी हे ग्रंथ वाचले, हे ग्रंथांचं सार अनुभवलं आणि मी माझ्या बहिणीशी जसा व्यवहार सर्वसामान्य परिस्थितीत करीन तसाच मी माझ्या नंदेशी करीन का? आणि हे जर मी करू शकीन, हळूहळू मी प्रयत्न जर करीन, तर तो माझा स्वभाव बनेल. अवघड नाहीये, कदाचित अवघड असेल पण मुश्किल नाहीये. हे जर मी करू घातलं, हे जर मी करायचा प्रयत्न केला, तर मी म्हणेन की मी गीता अगदी उत्तमपणे माझ्या अंगामध्ये ती भिनली आहे आणि हळूहळू मी अर्जुनासारखी होत चाललेली आहे किंवा होत चाललो आहे. चौथी गोष्ट काय सांगते गीता आपल्याला, तर अहंकार नाश. अहंकार नाश. अहंकार हा अत्यंत घातक अलंकार आहे आपला, तो नकोच. कशासाठी हवाय अहंकार? मला एक सांगा, माझ्याकडे ना जेव्हा मी गीतेचे वर्ग घेते तेव्हा अशी तरुण मंडळी भरपूर येतात आणि मला त्याचा फार आनंद होतो की जसं मी म्हटलं की एखादं इक्विपमेंट आणल्यानंतर आधी मॅन्युअल वाचूनच मग पुढे जायचं आहे. त्यामुळे जर तरुण वयामध्येच ती मुलं जर अशा प्रकारची ग्रंथ वाचून पुढे जर वाटचाल करणार असतील तर फार उत्तम गोष्ट आहे. तर एका 25-26 वर्षाच्या मुलाने मला विचारलं होतं की डू यू बिलीव्ह इन अ कॉन्सेप्ट ऑफ गॉड? तर मी त्याला उलट प्रश्न विचारला, डू यू थिंक दॅट गॉड इज अ कॉन्सेप्ट? ईश्वर ही एक संकल्पना आहे असं तुला वाटतं का? त्याला त्याचं उत्तर देता आलं नाही, कारण कदाचित तेवढी त्याचं वाचन नसेल किंवा तेवढी त्याला समज नसेल. लहान होता तो मुलगा तसा, आत्ताच कुठे नुकताच त्यांनी प्रोफेशनल जीवनामध्ये प्रवेश केला होता. मी त्याला म्हटलं की हा मोबाईल आहे, एक शेंबडं पूर सुद्धा सांगेल हो की हा मोबाईल काही आकाशातनं टपकलेला नाही. कोणाला माहिती आहे, ह्या मोबाईल बनवण्यासाठी यंत्रणा आहे, एक कधी फॅक्टरी आहे, कारखाना आहे, त्यामध्ये त्याच्यासाठी लागणारं हार्डवेअर आहे, बारीक बारीक गोष्टी आहेत, काही टेक्निकल गोष्टी आहेत, मग त्याच्यात सॉफ्टवेअर टाकल्या जातं. ह्या सगळ्या गोष्टींनी हा मोबाईल बनतो. म्हणजे छोटासा मुलगाही सांगेल ना, हा काय जादूनी आला का? नाही आला. म्हणजे ह्याला बनवणारा कोणीतरी आहे की नाही? मग ज्या संकल्पना म्हणजे काय, तर संकल्पना म्हणजे मनामध्ये उठणारे विचार. थोडक्यामध्ये ह्याच्यावर फार आपण बोलू शकतो, पण आता ती वेळ नाहीये बोलण्याची. तर ती संकल्पना जिथे निर्माण झाली, त्या मनाला सुद्धा कोणी निर्माण केला, हा विचार माझ्या मनात येतो का? 3 प्रकारची सायन्सेस आहेत, शास्त्र आहेत. अधिदैविक, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. अधिभौतिक म्हणजे काय, तर या भौतिक जगाचा अभ्यास करणारी शास्त्र, फक्त भौतिक, फिजिकल सायन्सेस. जसं फॉर एक्झाम्पल सूर्य आहे, सूर्य हा एक तारा आहे आणि त्या ताऱ्याभोवती जशी आपली ग्रहमाला आहे ना, त्या सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात. तर त्या ग्रहांचा, त्या सूर्याचा भौतिक शास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करणे म्हणजे भौतिक शास्त्र, म्हणजे अधिभौतिक शास्त्र. बस हे एवढंच करतं, त्याच्या पलीकडे जात नाही. अधिदैविक शास्त्र त्याच्या एक वरची पायरी असं म्हणेन. अधिदैविक शास्त्र म्हणजे आपण सूर्याला देव म्हणतो. जसा तुम्ही आत्ताच सूर्यनमस्कार घातलेत सगळ्यांनी, तुम्ही त्या सूर्याला देव मानलाय बघा. देव म्हणजे काय? देव म्हणजे तरी काय? परत आपण म्हणतो ना, तो माझ्यासाठी देवासारखा धावून आला. म्हणजे काय, तर माझ्यापेक्षा काहीतरी उच्च प्रतीचा किंवा उच्च प्रतीची ती व्यक्ती आहे, ते स्थान त्याचं माझ्यापेक्षा उच्च प्रतीचं आहे आणि म्हणून मी त्याला मनोमन शरण जातो. बरोबर आहे? तर त्या सूर्याला देव मानून
एक उच्च प्रतीची व्यक्ती, एक उच्च प्रतीचं स्थान मानून मी त्याला सूर्य नमस्कार घालून नमस्कार करतो किंवा गायत्री मंत्राचा जप करून त्याला नमस्कार करतो. हे झालं सूर्याला देव मानणं, म्हणजे आधी दैविक दृष्टिकोन. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन जो आध्यात्मिक दृष्टिकोन आहे तो काय आहे बघा. तर त्या सूर्याला तिथं कोणी ठेवलं असेल बरं? त्या सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, सूर्याभोवती बाकी इतर ग्रह फिरतात आणि ते सुद्धा हजारो काय कोट्यावधी वर्ष झाली विदाऊट एनी कोलिजन, काही टक्कर नाही त्यांच्यामध्ये. कुठं ट्रॅफिक पोलीस आहे तिथे? आपापल्या मार्गाने फिरतात, आपापल्या मार्गाने जातात. तो सूर्य तरी कसा तळपतो, त्याच्यामध्ये एवढं सारं टेम्परेचर, एवढं सगळा प्रकाश तो कुठून बरं आणतो? लहान मुलाला पडतात बघा निरागस मुला, ती कविता होती कधीतरी, हे सूर्यचंद्र तारे कसे बरं आले, कुठून बरं आले, त्यांना हे प्रश्न पडतात. पण ते निरागसते पोटी आहेत. मग आपण जर एवढं सगळं शिकलो तर आपल्याला हा प्रश्न पडायलाच हवा की तिथे त्या सूर्याला कोणी नेऊन ठेवलं, तिथे त्या चंद्राला कोणी नेऊन ठेवलं, आणि त्यांच्यावर त्यांना गव्हर्न करणारी कुणीतरी शक्ती आहे का नाही आहे, हा प्रश्न पडायलाच पाहिजे. तिथं त्या सगळ्यांना उत्तम प्रकारे कोण चालवतंय? तुम्ही बघा, एखादा घास खाता आणि तो म्हणता की मी खाल्ला, मी चावला आणि मी गिळला, इथपर्यंत ठीक आहे, मी मानू शकते की आपण केलं. पण मला एक सांगा, तो घास मी गिळल्यानंतर तो घास काय असा घसरगुंडीसारखा सुटकन खाली जातो का? नाही जात. त्याच्यावर काही प्रक्रिया होतात. तुम्ही असं म्हणू शकत नाही की स्टॉप माय मेटाबॉलिझम फॉर 2 more hours, माझी चयापचय शक्ती थांबव, आता मला नको आहे ती, असं तुम्ही म्हणू शकत नाही. तिथं भगवंत म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात 15व्या अध्यायात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नै चतुर्विधम. तो वैश्वानर, तो जठराग्नी बनून मी तुमच्या शरीरामध्ये वास करतो. इथं कोणाला अगदी पूर्णपणे फ्रीडम आहे की तुम्ही परमेश्वर मानताय, त्याला तुम्ही काय म्हणताय? तुम्ही त्याला नैसर्गिक शक्ती म्हणताय, तुम्ही निसर्ग म्हणताय, तुम्ही परमेश्वर म्हणताय, तुम्ही ईश्वर म्हणताय, तुम्ही व्हायटल फोर्स म्हणताय, की तुम्ही सुप्रीम लॉर्ड म्हणताय, की तुम्ही अल्लाह म्हणताय, की ईश्वर, की तुम्ही जीसस म्हणताय, काय म्हणताय ते म्हणा. पण मला चालवणारा, माझ्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळे विचार निर्माण करण्यासाठी कारणीभूत असणारी कुठली तरी शक्ती आहे. आणि त्यामुळे गॉड इज नॉट अ कॉन्सेप्ट. कुठल्याही कलाकारापेक्षा कलाकृती कधीही मोठी नसते. कलाकारांनी कलाकृती निर्माण केल्या आहेत आणि एक काय तो अनेक कलाकृती निर्माण करतो. त्यामुळे कलाकृतीपेक्षा कलाकार नेहमी मोठा आहे. त्यामुळे गॉड किंवा ईश्वर, मी म्हटलं अनेक काहीही नावांनी तुम्ही त्याला बोलवा, तो कॉन्सेप्ट नव्हे, तो कॉन्सेप्ट नव्हे, तो आहे आणि आहेच. नंतर काय शिकवते आपल्याला गीता? गीता आपल्याला कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय शिकवते. साधं झाडू मारण्याचं उदाहरण आहे, साधं घरातला केर काढण्याचं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये 3 योग लागतात आपल्याला. कर्मयोग लागतं, म्हणजे मी झाडू मारायला हवा, त्याच्याशिवाय घर साफ होणार नाही, त्यामुळे ते कर्म मी करायला हवं. ज्ञानयोगही लागतो. ज्ञानयोग म्हणजे काय? झाडणी वापरायची कशी. अहो, तुम्ही जर नुसती अशी उभी धरून झाडायला गेलात तर कचरा नीट निघणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला किंचित ती तिरकी करायला लागते, तिचा एक अँगल साधावा लागतो, एक कोन साधावा लागतो, आणि म्हणजे मग त्या झाडणीने तो कचरा उत्तम प्रकारे, आपण असं आडवं करून झाडलं की पहा बरोबर कचरा छान निघतो. हा झाला ज्ञानयोग, साधं सिंपल उदाहरण आहे. आणि भक्तियोग, त्यामध्ये पूर्णपणे माझं मन एकवटून मी झाडायला पाहिजे, तरच ते काम उत्तम होतं, नाहीतर कसं तरी आपलं आटोपलं. त्यामुळे कुठलंही काम करताना 3 योगांचा समन्वय हे मला गीता शिकवते. म्हणजे काय झालं? आहार निद्रा भयमैथुन यांच्या सामान्य मेतत पशुभीर नराणाम, ह्या 4 गोष्टी समसमान आहे. धर्मो हि तेषो अधिको विशेषः. धर्म, सद विवेक बुद्धी, विचार शक्ती, सारासार विचार शक्ती,
ही परमेश्वराने मला वेगळी दिली आहे आणि ही जर माझ्यातनं काढून टाकली तर माझं आणि पशु पक्ष्यांचं जीवन सारखं आहे. आपण म्हणतो ना पशुतुल्य मनुष्य आहे हा. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये ती विचारशक्ती नाही आहे. आणि मला खरं सांगा, मला असं आयुष्य जगायचं आहे का? तुम्हाला ती कविता माहिती असेल, सॉलोमन ग्रुंडे, बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूजडे, आणि काय मॅरिड ऑन वेनसडे आणि फेल इल ऑन समडे आणि वन डे डाईड ऑन संडे. असं जगणं मला योग्य वाटतं का? काय करतात पशु पक्षी वेगळं? जन्माला येतात, आपल्या स्वतःच्या अन्नासाठी धडपड करतात, ती आपणही करतो. दुसरा जीव जन्माला घालतात आणि एक दिवस मरून जातात. मग तो सॉलोमन ग्रुंडे सारखंच जगणं झालं ना. तसं मला जगायचं नाही, मला उत्तम जगायचं आहे. पण मला कुठेही प्रपंच, मी मगाशी सांगितलं, कुठेही स्वधर्म स्वकर्तव्य पालन सोडायचं नाही. जे अर्जुनाला तिथं तो प्रश्न पडला होता ना, मला खरं सांगा, अर्जुनाचा श्रीकृष्ण हा वेगवेगळ्या भूमिकेतनं त्याच्या समोर येतो. तो अर्जुन आणि कृष्ण हे आत्ते-मामे भाऊ आहेत. साधारण 5 वर्षाचा 6 वर्षाचा त्यांच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे तो त्याचा मित्र आहे, सखा आहे. आणि गीतेमध्ये किंवा त्याला जेव्हा जो संभ्रम पडला होता, त्याला जेव्हा विषाद झाला होता, तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला गुरु करून टाकलेलं आहे. या सगळ्या भूमिकेतनं कृष्ण त्याच्या समोर येतो. मग तो जर त्याच्यापेक्षा वयाने वडील आहे, त्याच्यापेक्षा ज्ञानाने वडील आहे, तर मग समजा श्रीकृष्णाने त्याला असं सांगितलं असतं की हे तू काय चालवलंयस? तू ऐनवेळी असं माघार घेतोय, असं करायचं नाही, धनुष्य उचल आणि लढायला जा. तर तो लढला नसता का? तर लढला असता. त्याला आज्ञा जर झाली असती तर तो लढला असता. पण का लढायचं हे त्याला कळलं नसतं. आणि तोच तर म्हणून वपू काळेंचं पुस्तक वाचलं असेल तुम्ही, आम्ही सारे अर्जुन, आपण सगळे अर्जुनाच्याच भूमिकेत आहोत. फक्त अर्जुनासारखं निर्मळ सात्विक शुद्ध मन नाही आपल्याकडे, आणि म्हणून ती आपल्या आत भिनत नाही, आपल्या आत उतरत नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त निर्मळ शुद्ध सात्विक मन जवळ ठेवायचं. आणि गीतेतला प्रत्येक श्लोकांमध्ये देर इज नथिंग इन बिटवीन, काय म्हणूया आपण त्याला, बिटवीन द लाईन्स नाहीये, ते बिटवीन द वर्ड्स आहे. एक एक शब्द, एक एक अक्षर इतकं आणि इतकं उच्च दर्जाचं आहे. एकदा वाचून बघा, एकदा त्याचा एक तरी श्लोक वाचून बघा. तुमचं भोग जीवन हे भद्र जीवन करण्याची ताकद त्याच्यात आहे, आणि भद्र जीवन हे भावजीवन करण्याची सुद्धा त्या ग्रंथामध्ये ताकद आहे. आणि मी जसं म्हटलं की हॅमलेटच्या राजपुत्राला तिथं काय टू बी ऑर नॉट टू बी हा प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा तिथे भगवान नव्हते त्याला साथ द्यायला, आणि इथे अर्जुनाला होते. आणि म्हणून अर्जुनाचं जीवन हे भावजीवन झालं. आपल्याकडे बरेचसे मिसकॉन्सेप्शन्स असे आहेत की अहिंसा परमो धर्म हा असं आपण म्हणतो, आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याला हिंसा करायलाच भाग पाडलं असं म्हणतात. तसं नव्हे. आपल्याला श्लोकातला ना काही थोडासा पार्ट माहिती असतो, त्याच्या पुढचं काही माहिती नसतं. आणि आपण सो कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मी त्याला म्हणते, त्याच्यातनं आलेले आपण काय काय असे फिलॉसॉफिकल मेसेजेस जे असतात ते आपण फक्त तेवढंच वाचतो, आणि मग त्याचा शहानिशा करायला आपण पुढे जात नाही. अहिंसा परमो धर्म असं म्हटलंय, पण त्याच्या पुढे म्हटलंय धर्म हिंसा तथैवच. 2 प्रकारची युद्ध आहेत, वृत्तीफलक आणि धर्मफलक. वृत्तीफलक युद्ध अशी होती की ज्याच्यामध्ये काहीतरी मला भौतिक गोष्टींचा लाभ हवा म्हणून मी ते युद्ध करतोय. असे अनेक राजे होऊन गेले, नेपोलियन झाला, हिटलर झाला, असे अनेक राजे होऊन गेले की ज्यांना संपत्ती बळकवायची होती, त्यांना जमिनी बळकवायच्या होत्या, किंवा स्त्रियांचा लाभ व्हावा असं वाटत होतं. तर ती युद्ध वृत्तीफलक होती, आणि त्याच्यामध्ये झालेली हिंसा ही हिंसा आहे. पण जिथे न्याय मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूनी लढण्यासाठी युद्ध होतं, ते हे महाभारताचं युद्ध होतं. त्यामधली हिंसा ही सुद्धा अहिंसा आहे असं मानलं आहे. धर्म हिंसा तथैवच. त्यामुळे हे कॉन्सेप्शन्स आपण काढून टाकायला पाहिजे, आणि आपलं भोग जीवन हे भद्र जीवन आणि भद्र जीवन हे भावजीवन बनावं अशी इच्छा या संतांनी, या महाजनांनी केली, आणि त्याच्यासाठी त्यांनी ही ग्रंथसंपदा आपल्याला वाटून दिलेली आहे. काय घ्यायचं आणि किती घ्यायचं हे आपल्या हातात आहे. खरं म्हणजे ह्या विषयावर तासन तास बोलण्या इतका हा विषय आहे.
पण इथे वेळेची मर्यादा मला थोडीशी आहे, त्यामुळे आपला फार वेळ मी घेत नाही. मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे तुमचे खूप आभार. इथे मी विराम घेते. पुन्हा कधीतरी वेळ आली तर नक्की आपण ह्या विषयावर पुढे अनेक काही त्याच्यामधल्या छान छान गोष्टी ऐकू. जाता जाता एकच असं सांगते की उपनिषदांमध्ये एक गोष्ट आहे की जगाला नियंत्रित करणाऱ्या देवता यांनी असं ठरवलं की प्रत्येक प्राणी मात्राच्या शरीरात प्रवेश करायचा आणि त्या प्राण्यांच्या डोळ्यातनं जगाकडे बघायचं. तर पहिल्यांदा त्या घोड्याच्या शरीरात शिरल्या त्या देवता आणि त्यांनी घोड्याच्या नजरेमधनं जग बघायला सुरुवात केली. तर त्यांना काय दिसलं? तर त्यांना फक्त घोडी दिसली. मग त्या गायीच्या शरीरामध्ये शिरल्या. गायीच्या शरीरामध्ये शिरून त्यांनी जगाकडे बघितलं तर त्यांना फक्त बैल दिसला. आणि मग त्यांनी मनुष्याच्या शरीरात एका पुरुषाच्या शरीरात प्रवेश केला आणि त्या पुरुषाच्या डोळ्यातनं त्यांनी जग बघायला सुरुवात केली. तर त्यांना काय दिसलं? तर त्यांना स्त्रीही दिसली आणि भगवंतही दिसले. फार सुंदर त्याच्यामध्ये मतितार्थ आहे की मनुष्य म्हणून मी आलेलो आहे, तर मनुष्य म्हणून मी माझं जीवन परमेश्वर चरणी अर्पण करून, माझा संसार सांभाळून, माझं कर्तव्य सांभाळून मी त्याचं सार्थक कसा करतो, हा त्याच्यामध्ये आपल्याला संदेश दिलाय. हाच संदेश भगवद्गीता आपल्याला देते. इथे थांबते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ शांति शांति शांतिः. धन्यवाद वैशालीताई. आज आम्हाला सर्व धर्मग्रंथांमध्ये तुमच्या आदरणीय वैशालीताईंनी दिलं आहे आणि प्रत्येक ग्रंथामधलं एक तरी वाक्य त्यांनी आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसं अवलंबता येईल त्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. आमच्या आदरणीय वैशालीताईंचा गीताविषयी जे शिक्षण चालत आहे, वर्ग त्यांचा चालवतो, त्या संबंधित आपणही आपल्या वर्गामध्ये आमचे आदरणीय ठाऊकर दादा आणि मते दादा यांनी आज 731व्या दिवशी आम्हाला या वर्गामध्ये पोहोचवलेलं आहे. आणि अशाच प्रकारे सर्वच प्रकारचं ज्ञान आणि सर्वच प्रकारचा इतरही प्रकारचे गुरु आम्हाला मिळालेले आहेत. तर आम्ही दादासाहेब चिंचोली ह्या वर्गालाही धन्यवाद देतो. आणि आजचे आमचे गुरु आदरणीय वैशालीताई गिरगावकर यांनी फार सुंदर मार्गदर्शन केलं आणि असं वाटतं की काही अपूर्णच आहे, अजून अपूर्ण आहे. आपण पुढे नक्कीच वेगवेगळ्या विषयांवर बोलायला मला आवडेल. जर श्रोता असेल ना ऐकणारा तर फार छान वाटतं. तर त्याच्यात तेच काय की आपल्याला अपूर्ण असं वाटत आहे, म्हणजे आम्हाला अजून उत्सुकता आहे की अगदी नक्की भेटू आपण कधी. विषयाची व्याप्ती पाहता आपण अजूनही हे आमच्या वैशालीताईकडून पुढे मार्गदर्शन घेऊ. आजच्या आमच्या वैशालीताई गिरगावकर यांचं आभार प्रदर्शन आमच्या आदरणीय सुनीताताई धांडलेकर करतील विनंती करतो. त्या अगोदर मी स्वतः आमच्या विद्याताई ठाऊकर यांचं आभार प्रदर्शन करतो की आम्हाला विद्याताई ठाऊकर यांचे खूप आभार आहेत की त्यांनी आमच्या आदरणीय वैशालीताईंचा परिचय करून दिला आपल्या योग वर्गामध्ये. अंजलीताईंचाही आभार, त्यांनी सूर्यनमस्कार घेतले. सुनीताताई धांडेकर यांना विनंती की वैशालीताई आमच्या सुनीताताई धांडेकरी छान कीर्तनकार आहेत. आळंदीला त्यांचं वारी झालेली आहे. तर सुनीताताई धांडेकर यांना विनंती आहे की आमच्या आदरणीय वैशालीताई गिरगावकर यांचा आभार प्रदर्शन करा. धन्यवाद दादा.
आजच्या ज्या वक्त्या होत्या ताई, वैशाली ताई, खरं तर वास्तविक श्रीमद भगवद्गीता जी आहे ती महत्वाची, म्हणजे ती शब्दांनी आपण वर्णन करू शकत नाही. कारण गीता काय शिकवते, ताईंनी या विषयावर इतकं छान, आणि गीता काय आहे, गीता ही जीवनात कशी उतरवावी याबद्दल ताईंचं जे व्याख्यान झालेलं आहे उत्तम, आणि एकदम उत्तम, इतकं छान की म्हणजे प्रत्येक माणसाने गीतेचं वाचन केलंच पाहिजे. म्हणजे वाचाल तर वाचाल, हे जे शब्द अनुकरलेले आहे संतांनी, त्याप्रमाणे सांगायचं म्हणजे कसं की म्हणजे गीता ही शब्दामध्ये आपण वर्णन करूच शकत नाही, कारण शक्य नाही. पण तरीही, आणि इतकं रहस्यपूर्ण ग्रंथ हा आहे की या सर्व वेदांचे म्हणजे वेदांचं सार आहे, तात्पर्य म्हणजे वेदांचं तात्पर्य असं सार आहे. कारण या गीता ताईंनी जे आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक हे 3 जे सांगितलेले आहे, त्याप्रमाणे भगवंत काय आहे आणि भगवंताची ओळख कशी करावी, त्यासाठी मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय, हा हे पण ताईंनी जे उद्गार काढलेले आहेत अगदी खरं आहे. कारण मनुष्य जन्म जरी मिळाला, पण हे पुढचे 2 जे आहेत, मोक्षत्व आणि महापुरुष संश्रय, हा म्हणजे संतांची ओळख होणे, संतांच्या जवळ जाणे आणि त्यांच्याकडनं गुण आपल्यामध्ये उतरवणे, हे सुद्धा, यासाठी सुद्धा आपल्याला भाग्य लागतं. आणि हे भाग्य लागण्यासाठी पुढच्या जन्माचं म्हणजे खूप खूप मोठे प्रारब्ध, कारण प्रारब्धाची ठेव भिक्षुक झाले पांडव, धनधान्य भाग्य सर्व सांडिले प्रारब्धे. पांडव भिक्षुक का झाले, त्यांचा मागच्या जन्माचा आणि हा जो आपल्याला योगायोग जो जोडतो ना, हा मागच्या पुढच्या जन्माचा आणि आपल्या कर्माचाच आपल्याला फळ असतो, आणि आपण ते आपल्यामध्ये उतरवलं जातं आणि आपण त्या मार्गाकडे वळतो. हा मार्ग इतका उत्तम आहे की माणसाला कसं जगावं, कसं मरावं हे शिकवतं, हे ताईंनी ते उत्तमरित्या समजावून सांगितलेलं आहे. माझा हा आवडता विषय आहे आणि मला खूप आवडतं. मी जस्ट वाचलं की आपला दादासाहेब टिचकुले वर्गामध्ये गीतेवर ताईंचं म्हणजे विवेचन आहे, आणि म्हणून मी सकाळी लवकर अलार्म लावून उठून आणि ते जॉईन केलेलं आहे, कारण माझा खूप आवडता विषय आहे. ताईंचं एवढा म्हणजे भगवान कृष्ण एवढा मोठा गुरु आहे, आणि हे शास्त्रज्ञ आहे. खरंच आहे, ताई ज्या म्हणाल्या ते एकदम बरोबर आहे. कारण अध्यात्मामध्ये म्हणजे गीतेचे 9वा अध्याय, 12वा अध्याय, त्यात म्हणजे गीतेमध्ये कृष्णाला समजावून सांगितलं की योगी पुरुष कोण आणि कोण मला म्हणजे मदभक्त, माझा भक्त कोण, असं सांगितलं तर अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, जो सुखात दुःखात समसमान असतो, अद्वेष्टा सर्वभूताना, जो द्वैत आणि ह्यामध्ये जो काही समभाव ठेवतो, जसं ताईंनी उदाहरण दिला नणंद आणि बहीण. खरंच आहे, जगामध्ये आपण ह्या दोघांमध्ये जो भाव ठेवतो ना, तो वेगवेगळा ठेवतो. म्हणजे नणंद आली तर तिच्याबद्दलचा जो भाव असतो, तिच्यासाठी काही जे आपल्या मनातून जे वेव्स निघतात ते वेगळे असतात, आणि बहिणीसाठी बहीण आली की आपण हरपून जातो आणि तिच्यासाठी काय करावं ना काय नाही करावं हा जो भाव, अशा बऱ्याच, म्हणजे ताईंनी जो उदाहरण दिलं इतकं उत्तम दिला, व्यावहारिक उत्तर दिला, म्हणजे उदाहरण दिलं की तो आपल्याला समजण्यासारखा आहे. आणि हे प्रत्येकाने स्वतःमध्ये चेक करावं की खरंच आपण जे अध्यात्म करतोय त्यात आपल्यामध्ये जी आपण जे वागतो ते कितपत योग्य आहे. तर हे स्वतःला चेक करण्यासाठी हा शास्त्र आहे, याचा अभ्यास केला तर स्वतःमध्ये आपण स्वतःला चेक करून चेंज होऊ शकतो, आणि चेंज झालं तरच आपण भगवंताचे भक्त होऊ शकतो. कारण योमद भक्त समे प्रिय, हा असा भक्त मला प्रिय आहे, असं भगवंत कृष्णाला सांगतात. कृष्णाने प्रश्न केला आहे की मला म्हणजे मी काय करू, मला म्हणजे कुठला भक्त मला म्हणजे मी काय करू तर तुला मी प्रिय होईल. तेव्हा त्यांनी उत्तर दिला होतं की असा भक्त मला आहे जो शत्रू आणि मित्र याला समसमान भाव ठेवतो, तो मला प्रिय आहे. कारण गीतेचे 18वा अध्याय सुद्धा इतकं उत्तम सांगितलेलं आहे. 18वा अध्याय म्हणजे त्याच्यानंतरचं सगळं, म्हणजे मनुष्याला मनुष्य पूर्णपणे तो तिथे समर्पित झालेला असेल तरच त्याला त्या 78 जो 18वा अध्याय आहे आणि त्याचा 78वा जो श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम, म्हणजे कोणता मग ध्रुवा नीतीर मतीर मम, मला कोण प्रिय होईल तर त्यांच्या ज्याच्यामध्ये अचल भाव आहे, याची नीती छान आहे, ज्याचे जो श्री आणि म्हणजे भगवंताला जो समर्पित आहे, मग त्यांनी कर्म करू नये का, कर्म करावे पण ते शुद्ध प्रकारे करावे, कुणाला लुबाडू नये. ह्या सगळ्या ताईंच्या, आणि हे गीता शिकवते. ताईंनी इतकं उत्तमरित्या आपल्याला समजावून सांगितलेलं आहेच म्हणा. तर मी ताईंचं खूप खूप आभारी आहे. आणि आपण असंच नेहमी मध्ये मध्ये आपण असं आध्यात्मिक जे आहे विवेचन हा ठेवला तर आपली सुद्धा जी विमलमती आहे ही
उत्तम होईल आणि विमलमतीमध्ये खूप आपल्यामध्ये चेंजेस येतील. आपण सगळे छान आहोत, सगळे साधक आहोत आणि याच्यात मोठे मोठे लोक अजून बरेच जुळलेत ना, तर काय आहे बऱ्या म्हणजे योग हा असा नाही, योग करताना सुद्धा मनाची जी चंचलता आहे, कारण इतकं म्हणजे चंचल मन आहे की याला स्थिर करण्यासाठी भगवत भक्तीच लागते किंवा गीतेचं वाचन लागते किंवा मग तुम्हाला सत्संग लागतो. ज्या संगतीने आपण म्हणजे ज्या संगतीने आपण ज्यांच्या संगतीत राहतो त्याप्रमाणे आपल्यामध्ये परिवर्तन होत असतो. ताईंनी जे सांगितलेले आहेत ते खूपच छान आहे आणि मला आवडेल. मी पण ताई सध्या पुण्यामध्येच आहे. इथे 7 किलोमीटरला म्हणजे पुनावडेला जिथे संत तुकाराम ब्रिज आहे तिथेच मी राहायला म्हणजे आता राहायला आम्ही आहोत. तर जर तुम्ही म्हणजे मला तुमचा परिचय जेव्हा दिला तेव्हा पुण्याला आहात म्हणून कळलं. तर मला छान वाटलं कधीतरी आपण भेटूया असं मला नक्की वाटतं. नक्की भेटू आपण. आणि तुम्हाला कधीही वाटलं तर मला बोलवा. माझ्याकडे भरपूर विषय आहेत. अरे वा. संवादातनं आपण बोलूया. कारण काय की आहे वाचलेलं बऱ्यापैकी तर ते इतरांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. अगदी बरोबर. चांगल्या चांगल्या कारण गोष्टी म्हटलेलं आहे आहेत ना, शहाणे करुणी सोडावे सकळ जग. सगळ्या जण. Right. तर तर ते कसं आहे की- ह्याच्यामध्ये कुठेही अहंकार भाव मी ठेवत नाही. मी वाचलाय, मला वाटतं सांगावंसं. तर तेवढं करूया. तुम्हाला कधीही वाटलं तर बोला. आता विद्याताईंकडे आणि डॉक्टरांकडे आहे माझा नंबर, त्याच्यामुळे चालेल चालेल दादा देतील थोडंसं मला, आधी दादा. इन्फॉर्मेशन द्या. नक्की ताई, नक्की. खूप छान खूप छान. खूप खूप अभिनंदन तुमचं ताई इथे आल्याबद्दल. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. खूप आभार. मला तुमच्यामुळे बोलण्याची संधी मिळाली हो. मी मगाशीच म्हटलं की वक्ता तो वक्ता काय, श्रोती या विण, चार भिंतीत नाही सांगू शकत. त्यामुळे नाही तुमचे बरोबर. खूप आभार. तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली. नाही आणि त्यातून जर तुमचं ऐकून त्यातून एकतरी म्हणजे जसं एकतरी ओवी अनुभवावी त्यासारखंच जर एखादं तुमच्यातलं अंकुर जरी कोणामध्ये म्हणजे निर्माण झालं किंवा हा तुमचा मोठेपणा आहे हो. मी सर्वसामान्य आहे. आणि नाही, माझी आपण संपदा नासेरी ही माझी वहिनी आहे, ज्यांच्याकडून विद्याताईंना, मला वाटतं विद्याताई असतील तर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता ना विद्याताई? हो 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 हा. आहे तर ती माझी वहिनी आहे, संपदा वहिनी. विद्यार्थ्यांशी पण माझं बोलणं होत राहतं असंच. आम्ही भेटलो नाही अजून हा. पण नेहमी भेटतो. आभासी ओळख आहे आपली. असू द्यात असू देत. तर तुम्ही संपदा वहिनीशी बोलून घ्याल आणि आता आपली तर ओळख झालेलीच आहे, त्यामुळे कधीही बोलवा. मी अगदी कधीही येईन, काहीच प्रश्न नाही. ठीक आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना हॅलो. सोबत तुमचा दिवस चांगला जाऊ. गुड डे. हा वैशाली ताई, हा वैशाली ताई. हा हा, बोला. बस 2 मिनिट. हा बोला. हा बोलायचं म्हणजे हेच आहे की खरंच तुमचं हसरं चेहरा पाहून तर खूप प्रसन्नता वाटू लागतंय. आपण आणि प्रत्यक्ष खूप लवकर भेटू असं वाटतंय मला. हो हो नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि असं वाटू लागलं की आपली फार खूप जुनी ओळख आहे. बरं. आज तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनामध्ये मला थोडं जे कृष्ण महाराज भांड आहेत अच्छा. त्यांचं जे कृष्णांचं जे अभंग आहे तर त्या पुस्तकातनं मला काही 4 ओळी आठवलेल्या आहेत. नक्की तर नक्की. त्या अशा आहेत. तुझी होता ही वाणी, तुझी होता ही वाणी, रंग आला रे जीवणी, श्री गुरुची गाता गाणी, सापडली शब्दांची खाणी. वाह. तुझे शब्दरूप महिमा गाताना माझे जीवन रंगमय आहे, रंगमय झाले. गुरुची गाणी गाता गाता मला शब्दांची खाण सापडली. श्री कृष्णाचे दिगंबराचे ध्यान लागण्याने ही संपूर्ण जी कहाणी आहे ती आदरणीय वैशालीताईंच्या उद्बोधनातून आम्हाला अनेक प्रकारचे दाखले जे दिलेले आहेत ते दाखले देऊन आम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खरंच वैशालीताई खूप सुंदर मार्गदर्शन झालेलं आहे. कारण खूप खूप तुमचं धन्यवाद. आणि यापुढे सुद्धा असंच आमच्या योग वर्गावर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं असं मी आशा व्यक्त करते. आता जाता फक्त बहिणाबाईंच्या 4 ओळी मला आठवल्या. तुम्ही आता जशा 4 ओळी सांगितल्या ना त्या मी सांगते आणि मी जाते. जग जग रे जीवा असं जगणं मोलाचं, जग जग रे जीवा असं जगणं मोलाचं, उंच आभायासारखं धरित्रीच्याच मोलाचं. जमिनीवर पाय ठेवून आकाशात उडण्याची स्वप्न बघण्याचं हे काम आहे आपल्या मनुष्य जगण्याचं. असं जगावं असं बहिणाबाई सांगून गेल्या. असं करूया आणि आपण नक्की परत भेटूया. सगळ्यांना परत धन्यवाद. नक्की नक्की जागेत नक्की 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 काही धन्यवाद. थांबा. काही थांबा. हरिओम.
हरी ओम. आदरणीय रामकृष्ण ठाऊकर दादा जे नुकतंच नर्मदा परिक्रमा करून आलेले ताई. अरे वा वा वा. तर ते आधी ते वर्ग हे सांभाळत होते, ते नर्मदा परिक्रमाला गेले तेव्हापासून मी सांभाळत आहे. वा. तर आमचे आदरणीय ठाऊकर दादा मला खूप मोठी लोक इथे भेटली. खरंच माझं सुद्धा खूप मोठं भाग्य आहे खरं म्हणजे. हा, याच्यामध्ये असं झालं ते की जन्म जन्म का नाता है हमारा तुम्हारा, इसलिए इस वर्ग में आहे दोबारा, आणि बहुत सुकृताची जोडी म्हणून हा योग वर्ग आवडी. म्हणून ही विठ्ठले आवडी तसं आहे ते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हरिओम ताई. हरिओम. आमचे ठाऊकर मी रामकृष्ण ठावकर. हा हा. मी रामकृष्ण ठावकर. हम्म. आताच मी नर्मदा परिक्रमाला गेलो होतो, तिथलं मी उदाहरण देतोय. मी इथूनच तुम्हाला नमस्कार करते. हा, तुम्ही नर्मदा माईला जाऊन भेटून आलात. मी गीतेबद्दल अज्ञानी आहे. मी प्रांजळपणे कबूल करतो. तर आम्ही प्रदक्षिणाला गेलो होतो, तर तिथे वाद आणि संवाद हे वारंवार होत होते. तर आमच्याकडे होत होते की आपण ह्याच्या परिक्रमेसाठी आलात तर कशासाठी आलं, तर बहुतांशाचं उत्तर होतं आम्हाला मोक्ष पाहिजे किंवा मुक्ती पाहिजे. आणि जेव्हा संवाद होत होता तर तेव्हा माझ्याकडून पण प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. तर म्हणून मी ते सांगत होते की मला मोक्ष सुद्धा नको आणि मुक्ती सुद्धा नको. मला परमेश्वरांनी जी व्यक्ती म्हणून घडवलेले आहे आणि जे माझ्याकडून कर्तव्य करून घ्यायचं आहे मला ते करायचं आहे, म्हणून मला मोक्ष आणि मुक्ती नको. हे मी प्रत्येकाला सांगत होतो. मी वेगळे वेगळे उदाहरण देत होतो, तर मला ते मी जगापेक्षा वेगळं वाटत होतो लोकांना, असं होतं. तर मला सांगण्याचं हे की आपल्याला गीता आहे ना, आयुष्यामध्ये आपण विकत घेतो, फुकट आपल्याला अनेक वेळा मिळतं. आणि त्याच्यानंतर बरेचसे त्याच्यावर आपल्याला उत्तर विचारतात की गीता कशी आहे. तर आम्ही म्हणतो गीता जशी आहे तशीच आहे. म्हणजे जशी आम्ही घेतली तशी कपाटात ठेवली आहे तशीच्या तशीच आहे. म्हणजे आम्ही ती कधीच उघडलेली नाही. आज मी अज्ञान म्हणून कबूल करतो आणि आज ताईंमुळे मला ते गीतेचं पुस्तक उघडून मला त्याच्यामध्ये शिरायचं आहे. तर आज मला मी ताईंचा खूप खूप आभारी आहे आणि आपण पुन्हा यावं असं मी. तुम्हाला जर चालत असेल तर आपण गीतेचे एकेका श्लोक असं घेऊया. मला आवडेल की जसं कसं असतं ना की एखादी कविता आपण रसग्रहण करतो बघा, तर कविता डाव्या हातात असते आणि रसग्रहण उजव्या हातात असतं. त्यामुळे नुसतं अर्थ समजून घेण्यापेक्षा तो श्लोक जर माझ्या डोळ्यासमोर असेल तर त्या श्लोकांच्या आधारे मी त्याच्यावर बोलणे हे फार चांगलं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला जर कधी असं वाटलं तर तसंही मी घेईन. तुम्ही मला सांगा, मी तुमच्या साठी हजर आहे. आठवड्यातून आपल्याला एक दिवस दिला तर चालेल का? नक्की नक्की. आपण फक्त मला थोडं थांबा. मी सध्या मास्टर्स इन इंडॉलॉजी करते आहे. म्हणजे 2 वर्षाचं माझं मास्टर्स आहे. तर त्याची परीक्षा माझी 30 जूनला संपते. आमचा वर्ग 1000 पूर्ण पार करणार आहे. हा, अगदी अगदी काही प्रश्न नाही. तर त्याच्यानंतर आपण भेटू आणि ठरवू. मी अगदी यायला तयार आहे, कारण मी असे वर्ग घेत असते. हाही काही असं मोठेपणाने सांगण्याची गोष्ट नाही. खरं म्हणजे हे हे करायला हवे, हे माझं कर्तव्य असं मी समजते. कारण भगवंताच्या वचनावर मी प्रवचन करणं इतकी माझी योग्यता नाही हो. त्याच्यामुळे जे काही मी थोडंफार वाचलंय ते मी सांगते, बाकी काही. ठीक आहे. आम्ही निश्चित आम्हाला छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. इतके उत्साहाने तुम्ही आलात सगळे सकाळी. धन्यवाद ठाऊकर दादा. आमच्या ठाऊकर दादांनी गीतेच्या प्रत्येक अध्यायाबद्दल एका वाक्यामध्ये त्याचं विवेचन पाठवलेलं आपल्या ग्रुपवर. एकदम छान माहिती पाठवलेली आहे. ताई, तुम्ही जो आता ज्या विषयाची परीक्षा देणार आहे त्या विषयाबद्दल काही सांगणार होते? हा, मी सांगते. मी इंडॉलॉजी म्हणून हा एक विषय आहे. INDOLOGY, इंडॉलॉजी. इंडिओलॉजी नाही, इंडॉलॉजी. हा, तर त्याला मराठीत म्हणतात भारतीय विद्याशास्त्र. म्हणजे आता मी त्याच्यामध्ये MA ही माझी डिग्री असेल, मास्टर ऑफ आर्ट्स इन इंडॉलॉजी. अगदी शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर भारतीय विद्याशास्त्र पारंगत. जसं आपण MA मास्टर ऑफ आर्ट्स पारंगत.
तर त्याच्यामध्ये काय आहे माहिती का, हे सगळं भारताशी संबंधित आहे. भारतीय विद्याशास्त्रच त्याला म्हणतात. आपल्याला बाकी इतर देश अनेक माहिती आहे, आपल्याला खूप माहिती, पण भारत काय आहे हे आपल्याला माहिती नाहीये. आणि वेगवेगळ्या त्याच्याबद्दलच्या आपल्याला ज्या कल्पना आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत किंवा पूर्णपणे त्या माहिती नाहीयेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी शिकते भारताच्या धार्मिक साहित्याचा इतिहास, अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास. म्हणजे धार्मिक साहित्याचा म्हणजे वेद, सगळी वेद, उपनिषद, पुराण, अभिजात संस्कृत साहित्याचा म्हणजे कालिदास, भर्तृहरी ह्यांचे सगळ्यांचे जे अभिजात साहित्य आहे संस्कृत त्याच्याबद्दल शिकले. त्याच्यानंतर मी नाणकशास्त्र शिकले, त्याच्यानंतर मी मूर्तिशास्त्र शिकले, त्याच्यानंतर मी आर्किओलॉजी शिकले, त्याच्यानंतर मी प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकले, त्याच्यानंतर मी प्राचीन भारतीय सामाजिक आर्थिक संस्था शिकले. त्यामुळे थोडक्यामध्ये खरं म्हणजे हा समुद्रातला एक थेंब मला मिळाला असं मी म्हणते. अजून खूप काही करण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे धर्म या विषयाची संकल्पना माझी खूप वाईड झालेली आहे. तर हा तो 2 वर्षाचा कोर्स आहे. तो पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे राबवला जातो आणि आम्हाला सगळे जे आमचे जे प्राचार्य प्रोफेसर अत्यंत विद्वान आणि अत्यंत अभ्यासू व्यासंगी आम्हाला लाभले आहेत. त्यामुळे मला हा म्हणजे शिकण्याची जी काही हे झाली, इच्छा झाली, त्याबद्दल मी स्वतःलाच पाठ थोपटून घेते की वा. तर ती परीक्षा माझी जून एंडला संपतीये. त्याच्यानंतर मग मी रिकामी आहे. तर आपण भेटूया. चला, तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा ताई. धन्यवाद. धन्यवाद. तर आणखी आमच्या आदरणीय वैशालीताई गिरगावकर यांच्या आजच्या मार्गदर्शनाबद्दल कोणाला काय प्रतिक्रिया द्यायची असतील किंवा प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. सेलोकर दादा काही बोलताय का? पहिला जायचं असेल तर त्यांचा टायमिंग विचारून घ्या डॉक्टर साहेब. वेळ आहे ना? एक 5 मिनिटं आहेत कारण बाकीचे काही आहेत कामं. ठीक आहे. भेटूया पुन्हा आपण काय म्हणतात त्याला प्रश्नोत्तरांचं सेशन करूया. अंजली काही बांधते बोलताय ते म्हणणार कारण या विषयातलं फारसं ज्ञान नाहीये, पण तुम्हाला ऐकून खूपच छान वाटलं. तुमचं सांगणं आणि विषय समजावून सांगणं वगैरे जे आहे ते खरंच खूप छान वाटलं. आपल्याला भेटून आणि परत आपल्याला ऐकायची आम्हाला इच्छा आहे, तर परत सेशन घ्या अशी मी आपल्याला विनंती करते. नक्की मी तुम्हाला अगदी आश्वासनच दिलं की तुम्हाला जेव्हा वेळ म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या शेड्यूल मध्ये जसं बसत असेल मला सांगा, मी येईन आणि आपण अगदी छान गप्पा मारूया. म्हणजे मला ते काही कोणाला उपदेश करण्याचं नाही हो, कारण की मी कोण उपदेश करणारी. तेच तुम्हाला सांगते की वक्ता हा गोमुखासारखा असतो. गोमुख कसं असतं, मागून टाकलं तसं आहे ते. त्यामुळे असं काही फार मोठं मला तुम्ही मानू नका. तुमच्यासारखीच मी एक सर्वसामान्य, थोडंफार जास्त वाचलं असेल म्हणून कदाचित या जागेवर बसलेली आहे, बाकी काही नाही. नाही, पण छान तुमचं ज्ञान आणि तुमची सांगण्याची कला खूप छान आवडली आणि खरंच या भाषेत सांगितलं ना तुम्ही आपल्या छान उदाहरण देऊन. तर खरंच तसंच सांगायचं. वाचायला भागवगीता वाचतो पण त्याचं सार कळणं आणि तेच आणि आता नवीन पिढीच्या भाषेत अगदी सांगतात. सगळे सांगण्याची पद्धत असते. संस्कृतचे श्लोक आहे, त्याचा अर्थ आपण आता मराठीत पण भागवतगीता आहे तर वाचतो आपण, समजते. सांगितलं कसं वाटतं वेगवेगळे उदाहरण देऊन, तर त्याच्यामुळे खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. चला, धन्यवाद अंजली. वैशाली ते थोडासा नाटकाविषयी आपले जे 4 नाटक आहेत ते तुम्ही थोडं नाव. बेसिकली मला नाटकात काम करण्याची अगदी लहानपणापासूनच आवड होती, अजूनही आहे. पण मी अमरावतीत माझं सगळं आयुष्य गेलं, तर तिथे छोट्या छोट्यांना म्हणजे अशा संस्थांमधनं किंवा शाळेतून कॉलेजमधनं असे मी नाटकात काम करायचे. मग माझं लग्न झाल्यानंतर मी पुण्यात आले. तर पुणे हे सांस्कृतिक शहरच आहे ना, पुण्यामध्ये तुम्हाला खूप स्कोप असतो. मग काही वर्ष माझी मुलांमध्ये गेली त्यांचं सगळं करण्यामध्ये, आणि मग अचानक मला असे नाटकात काम करणारे मोठे दिग्गज भेटले आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ती संस्था जॉईन केल्या. तर त्याच्यामध्ये मी आता 5 केली नाटकं. हा जुना माझा तो बायोडाटा आहे. ती प्रोफेशनल 25 प्रयोग आम्ही त्या नाटकांची केली. आणि एक नाटक मी केलं होतं, नकळत सारे घडले, हे शेखर ढवळीकरांचं. तर त्याच्यामध्ये राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मला 2 फेऱ्यांमध्ये प्रथम पारितोषिक होतं अभिनयाचं. तर त्याच्यामध्ये मी आधी ते सुरुवातीला विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांनी
ते रोल केले होते, म्हणजे जे प्रमुख रोल होते त्याच्यामध्ये. तर स्वाती चिटणीसचा रोल मी तेव्हा त्याच्यामध्ये केला होता. तर तेव्हा कीर्ती शिलेदार आल्या होत्या त्या प्रयोगाला. तर त्यांनी नाटक संपल्यानंतर तिथे येऊन मला माझ्या हातात 500 रुपयाची नोट दिली. त्या पैसे किती दिले याला महत्व नाही, ते प्रेम आणि त्यांचा तो उत्स्फूर्त मत होतं. त्यांनी पाठ थोपडली, म्हणले मला फार आवडलं आणि तुझी शब्दफेक आणि तू जी सायकियाट्रिस्टचा रोल माझा त्याच्यामध्ये होता, ती जी तू काही निभावलंस ते मला फार आवडलं. म्हणजे ते मला एक छान माझी पाठ त्यांनी थोपटली. असे मी 5 नाटकं केली. नकळत सारे घडले केलं, घरोघर मातीच्या चुली केलं, त्याच्यानंतर घर श्रीमंतांचं म्हणून हेमंत एदलाबादकरांचं ते केलं, नजर कैद एक केलं, एक फार्सिकल केलं, आया सावंत झुमके, असे 5 नाटकं मी केली. आणि अजूनही माझं चालू होतं. कोविड मुळे सध्या बंद होती, पण आता परत सुरू होतील आमची नाटकं. एकदम छान. चला, पुढच्या तुमच्या नाटकाच्या आयुष्यालाही शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. अगदी. चला, आता वेळ होत आहे बरं. आता आणखी कोणाच्या प्रतिक्रिया किंवा प्रश्न नाही आहेत? नक्की पुन्हा भेटू आपण, तेव्हा असतील प्रश्न तर नक्की विचारा तेव्हा. मतेदारांना विनंती करत आहे की आपल्या वर्ग समाप्तीची घोषणा करावी. त्याच्या अगोदर उद्याचा जो वर्ग आहे आमच्या आदरणीय गंगोत्री पिरामिडचे डॉक्टर नरेश दादा चारमोडे यांचं पायावरील एक्युप्रेशर बद्दल मार्गदर्शन आहे. अच्छा, ठीक आहे, घेते रजा. नमस्ते ताई, खूपच बरं वाटलं. मी मुंबईला राहतो. अच्छा, आपण नाट्य क्षेत्रामध्ये एवढं दिग्गज म्हटल्यानंतर, कारण नाही आम्ही तसं पण काही नाही, हो दिग्गज. हो हो कारण आम्ही इकडे भरपूर संस्थेच्या माध्यमातून भरपूर नाटकं लावून आम्ही आमची संस्था मोठी केलेली आहे. एक मुंबईला संस्था आहे. तर मला थोडं त्याच्यातलं बरीचशी मंडळी सुरुवातीला भेटत होती. तर खरोखर म्हणजे असं एक आपलं व्यक्तिमत्व की खूपच सर्व क्षेत्रामधून, आणि विशेषतः म्हणजे आज जे काही आपण सांगितलेलं आहे तरुण पिढीचं खूप आवश्यक आहे याला जोडणं. कारण कुठली गोष्ट अगदी लहानपणापासून निर्माण होणं हे महत्व. आपण मगाशी म्हटलेलं आहे की लहान तरुण पिढी जुळतं म्हणजे खूपच चांगलं आपण हे काम करत आहात. म्हणजे एवढं महत्वाचं. कारण आज संपूर्ण जेव्हा आम्ही ऐकलं, आम्हाला पण असं इच्छा झाली की नाही, आपण सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. कारण ज्या गोष्टी आमच्याकडून सुटलेल्या आहेत, तर आम्हाला वाटतं की तरुणपणात अशी गोष्ट आमच्याकडून घडायला पाहिजे होती. पण जरी वेळ गेली तरी आम्ही आता पण चालू करू शकतो. आपल्यापासून ही स्फूर्ती आम्हाला मिळालेली आहे. आणि असंच जर योग वर्गात आपण जर वारंवार जर येऊन हे केलं तर एक शृंखला तयार होईल. आणि आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इतरांनाही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही याचे व्हिडिओ बनवतो. आज जरी आपलं लेक्चर असेल तरी भरपूर लोकांपर्यंत पोहोचत असतं. हे पण योग वर्गाचे कार्य आमचं चालू असतं. आमच्या परीने आम्ही ते करतो. तर निश्चितच आपला व्हिडिओ लोकांपर्यंत गेला तर लोकांना पण इच्छा होईल याची. तर असंच आपण योग वर्गाला परत एक सेवा देण्याचं कार्य घडो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आभार पण व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. मी फार वेळ घेतला तुमचा असं मला वाटायला लागलं. आमच्यामुळे तुम्हाला वेळ होत आहे. नाही, मी अगदी तो वेळ काढला होता. आणि अगदी जुलैमध्ये आपण भेटूया परत. विद्याताई, तुमच्याकडे नंबर आहे, डॉक्टरांकडे आहे, नक्की भेटूया. हो हो हो. चला, आता मग मी रजा घेते तुमची सगळ्यांची. धन्यवाद.